नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं श्री टकले पटेल क्लासेस चक्रापूरमध्ये स्वागत करत आहे. त्याचबरोबर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 5वी घटक 8 कुट प्रश्न याच्यातील उपघटक 5 वेन आकृती हा घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत. घटक वेन आकृती याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचंय बघा. वेन आकृती म्हणजे दिलेल्या माहितीचे आकृतीच्या स्वरूपात केलेलं प्रकटीकरण. म्हणजे माहिती तुम्हाला काय केली जाते, आकृतीच्या स्वरूपात दिली जाते किंवा काही वेळेस काय केलं जातं, आहे तशी माहिती विधानाच्या स्वरूपात देतात आणि त्याच्यावरून तुम्हाला काय केलं जातं, आकृतीच्या स्वरूपात त्याचं प्रकटीकरण करा म्हणजे मांडणी करा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. असे प्रश्न काय केले जातात, दिले जातात. आता दुसरा मुद्दा आहे, गुणोत्तर जर काढायचा असेल तर डोक्यात काय ठेवायचं, कोणाचे कोणाशी हा शब्द डोक्यात ठेवायचा. म्हणजेच ए चे बी शी गुणोत्तर असेल तर ए छेदस्थानी नाही तर अंशस्थानी घ्यायचा आणि छेदस्थानी कोण घ्यायचं, बी. दुसरा ए सी बी चे गुणोत्तर काय, ए सी बी चे गुणोत्तर घ्यायचं असेल तर बी छेद ए. म्हणजे तुम्हाला एक देतो, गुणोत्तर बरोबर काय करायचं, चे वाला वरती घ्यायचा आणि शी वाला खाली ठेवायचा. म्हणजे काय, चे वाला यालाच आपण काय म्हणतो, अंश, आणि शी वाला जो आहे याला काय म्हणायचं, छेद. म्हणजे कुठलंही गुणोत्तर काढायचं असेल तर कोणाचं कोणाशी गुणोत्तर आहे हे महत्वाचं राहतं. चे चे सी शी गुणोत्तर आहे म्हणजे चे वाला कुठे घ्यायचा असतो, अंशात, आणि छेद शी वाला कुठे घ्यायचा असतो, छेदामध्ये घ्यायचा असतो. तिसरा घटक आहे आपला, दोन घटकांसाठी काय करायची आपल्याला माहिती द्यायची, त्यालाच काय इथून म्हटलं जातं. आता ह्या आकृतीमध्ये काय दिलंय, हा जो पोर्शन आहे हा सगळा हा फक्त ए मधील घटक याच्यात येतील. इकडच्या या भागामध्ये वर्तुळात फक्त बी मधील घटक येतील आणि ह्या जो भाग आहे या दोघांमध्ये काय येणार, ए मध्ये असणारे बी मध्ये असणारे घटक काय होतील, या मधल्या भागात येतील. कळलं. याच्यानंतर तिसरा आहे, तीन घटकांसाठी आकृती दिलेली आहे, तीन वर्तुळ दिलेले आहेत आणि एकमेकांत काय केले, छेदताना दिसत आहे. हा जो पोर्शन आहे हा फक्त ए मध्ये असणारे घटक येणार, याच्यात ए ओ सी या दोघांमध्ये असणारे समान घटक येतील. त्याच्यानंतर याच्यात फक्त सी मधले घटक, हा जो पोर्शन आहे याच्यामध्ये ए बी सी मधले समान घटक येणार. हा जो आहे याच्यामध्ये बी आणि सी मधील समान घटक येणार आणि हा बी फक्त बी मधील घटक याच्यामध्ये काय होतील, येतील. म्हणजे कोणते घटक कोणत्यामध्ये असू शकतात याच्यासाठी आपण या वेन आकृत्या काय केलेल्या आहेत, दिलेल्या आहेत. आता याच्यावर आधारित आणखी दोन आकृत्या आहेत. हे कशासाठी काय केलं जातं, तर्क आणि अनुमान यांच्यासाठी याचा उपयोग केला जातो. लिहून झाला असं सगळ्यांचं. पाचवा नियम सांगितलेला आहे. काय आहे पाचवा, सर्व. आता सर्वसाठी आकृती कशी काढायची हे बघा. छोट्या गोलाच्या बाहेरून मोठा गोल किंवा मोठा गोल बाहेर त्याच्या आतमध्ये छोटा गोल, याचा अर्थ काय होतो, सर्व ए हे बी आहे म्हणजे सगळे ए कशात आले, बी मध्ये आले. दुसरा, आता काही बी हे ए आहेत, या आकृतीचा अर्थ काय, काही बी हे ए आहेत. तिसरा, काही बी हे ए नाहीत, काही बी ए नाहीत. आणि चौथा,
सर्व बी हे ए नाही, म्हणजे सगळेच बी चे घटक ए मध्ये येणार नाहीत, पण ए वाले सगळे घटक कोणामध्ये येतील? बी मध्ये येतील. असे त्याचे 4 अर्थ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. याला असं आपण म्हणू शकतो अर्थ. याचा हा जो आहे तो काय आहे? अर्थ. सहावा, एकही नाही, म्हणजे दोन्ही घटक कसे आहेत? सेपरेट आहेत. हे ए चे घटक, हे बी चे घटक. मग एकही ए हा बी नाही, म्हणजे ए चा एकही घटक बी मध्ये नाही आणि बी चा एकही घटक ए मध्ये नाही, म्हणजे दोन्ही कसे असणार? वेगवेगळे असतील. हे झाले तुमचे वेन आकृत्या काढण्यासाठी त्याच्यावर प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात हे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 1 आहे, वेन आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृती बघा, हा चौकोन दिसतोय का? षटकोन आहे. षटकोनामध्ये कोणते कोणते अंक दिसतात बघा? 7, 8, 5, 9, 3 हे षटकोनातले अंक. आता हे लंबवर्तुळ आहे, लंबवर्तुळातले अंक बघा 6, 3, 9, 4 आहेत. नंतर त्रिकोण बघा 5, 9, 4, 2 हे त्रिकोणातले अंक आहेत. आता प्रश्न काय आहे? फक्त त्रिकोण, फक्त लंबवर्तुळ आणि षटकोन यांच्यामधील अंकांची बेरीज किती? प्रश्न काय आहे? यांच्यामधील अंकांची जी बेरीज दिलेली आहे ती बेरीज किती ती आपल्याला काय करायची? काढायची आहे. मग लंबवर्तुळ, षटकोन. आता लक्षात घ्या, फक्त त्रिकोण, फक्त त्रिकोणात असलेला अंक कोणता आहे? 2 प्लस फक्त लंबवर्तुळात असणारा अंक किती? 6. नंतर षटकोनामध्ये असणारा अंक 7 अधिक 8 या सगळ्यांची काय करायची? बेरीज. मग आता बघा 6 2 8 8 8 16 16 आणि हे 4 20 आणि ते 3 23 म्हणजे उत्तर किती? 23. हा प्रश्न 2008 साला विचारला. एका प्रश्नावर आधारित 2 उपप्रश्न टाकले जातात. नंतर दुसरा प्रश्न बघा, तिन्ही आकृत्यांमध्ये सामायिक, सामायिक म्हणजे समान असणारा अवयव, अवयव नाही तर समान असणारा अंक आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे? शोधायचा आहे. मग बघा, तिन्ही आकृत्यांमध्ये समान असणारा इथं दिसतोय 9 आहे का? 9 तो षटकोनामध्ये, त्रिकोणामध्ये आणि लंबवर्तुळ याच्यामध्ये पण आहे आणि मग याचं उत्तर किती? 9. आता दुसरा प्रश्न बघा, आकृतीचं निरीक्षण करून प्रश्नांचे उत्तर लिहा. प्रश्नांचे उत्तर लिहा. आता पहिला बघा, अगोदर आकृतीचं निरीक्षण करू आपण. चौकोन दिलाय, त्या चौकोनातले अंक कोणते? 2 4 3 5. नंतर वर्तुळ 1 2 4 6. त्याच्यानंतर त्रिकोण 4 6 5 7 हे झाले या त्रिकोणातले अंक. एखाद्याला आकृतीवरून मेळ लागला नाही तर तो काय करू शकतो? त्रिकोण लिहून त्या त्रिकोणातले अंक लिहू शकतो, चौकोन लिहून चौकोनातले अंक लिहू शकतो. मग आता बघा, फक्त त्रिकोणात असणारा अंक कोणता आहे? फक्त त्रिकोणात म्हटलंय त्यांनी, फक्त त्रिकोणात. फक्त त्रिकोणात असणारा जो अंक आहे तो अंक आहे 7. हे बघा, फक्त त्रिकोणात असणारा, म्हणजे याचं उत्तर किती? 7. फक्त वर्तुळ आणि फक्त चौकोन यातील अंकाचा फरक विचारलाय. अंकाचा फरक म्हणजे वजाबाकी करायची असते. मग फरक बरोबर कोणाचा सांगितलाय? चौकोन. चौकोनातला अंक किती आहे? 3. फरक म्हणजे वजाबाकी. आणि वर्तुळ, वर्तुळात अंक किती आहे? फक्त 1. 3 मधून 1 गेले, किती राहिले? 2. हे झाली यांची उत्तर. आणि हा दुसरा प्रश्न कधी विचारलाय? 2020 ला पेपर मध्ये विचारलेला आहे.
बघा तिसरा प्रश्न आहे, खालील उदाहरणासाठी वेन आकृत्या काढा. इकडे लक्षात द्या. तर्कसंगत आकृती काढायला सांगितलेली आहे. याच्यासाठी आपल्याला अगोदर प्रश्न वाचावा लागल. भारत, महाराष्ट्र, कर्नाटक 2019 ला विचारलाय. आता भारत हा कोण आहे? देश आहे. महाराष्ट्र कोण आहे? राज्य आहे. आणि कर्नाटक हे कोण आहे? राज्य. मग भारत म्हणल्यानंतर हा झाला भारत. याला काय म्हणायचं? भारत. भारतामध्ये असणारा भारत देश आहे आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक कोण आहे? राज्य. म्हणजे महाराष्ट्र ही एक झाली आकृती आणि इकडं कर्नाटक ही एक झाली आकृती. अशा काय झाल्या? भारत, महाराष्ट्र, कर्नाटक अशा ह्या आकृत्या आपल्याला या ठिकाणी काय झाल्यात पाहायला मिळतात. महाराष्ट्र ही वेन आकृती तयार करता आली पाहिजे. दुसरा प्रश्न आहे, पाळीव प्राणी कुत्रा, वाघ. आता कुत्रा कोण आहे? पाळीव प्राणी आहे. वाघ कोण आहे? पाळीव नाहीये, जंगली प्राणी आहे. मग आपल्याला काय करावं लागल? ही एक आकृती मोठी घ्यावी लागल. याला काय म्हणायचं? पाळीव प्राणी. आता पाळीव प्राणी मग या आकृतीत कोण यायला पाहिजे? कुत्रा. मग कुत्र्यासाठी ही एक आकृती काढावं लागेल आपल्याला छोटीशी. पाळीव प्राण्याच्या आतमध्ये कोण आहे? कुत्रा. याला म्हणायचं. कळलं? आता वाघ, वाघासाठी ही सेपरेट आकृती काढावं लागेल. कारण तो कोण आहे? वाघ आहे आणि तो जंगली प्राणी आहे. कोण आहे? जंगली प्राणी आहे. पुढचा प्रश्न आहे, कोबी, मेथी आणि भाजी. बघा आता तुमच्या घरचे सगळे काय करतात? कोबीची पण भाजी केली जाते, मेथीची पण भाजी केली जाते. मग भाजी हा मोठा गोल घ्यावा लागल. याला काय म्हणायचं? भाजी. आणि याच्यामध्ये हे दोन गोल. मग याच्यात कोण घेणार? कोबी. आणि याच्यात कोण घेणार? मेथी. आता तुमच्यातले काही गोल ऐवजी काय करतील? चौकोन काढतील, त्रिकोण काढतील. हे तुमच्यावरती डिपेंड आहे. प्रश्नात काय दिलंय त्याच्यानुसार उत्तर तुम्ही काय करायचंय? काढायचं आहे. अशा प्रकारे हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर आपला यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका. शेजारील बेल आयकॉनचं बटनही दाबा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी मिळत जाईल. धन्यवाद.